चांगली स्वच्छ करून मस्त धुवून वगैरे कापून चिरून ठेवलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये टाकायचे हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट, जिरे, तांदळाचं पीठ, मीठ, थोडेसे धने. त्यासाठी आपल्याला कोथिंबीर आणून स्वच्छ करून साफ करून धुवून चिरून ठेवलेली आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यात कोथिंबीरीच्या वड्यासाठी लागणार आहे हिरव्या मिरच्या, लाल तिखट, हळद, जिरे, तांदळाचं पीठ, थोडेसे धने, मीठ आणि चण्याचं पीठ. माझ्या घरात थोडंसं बाजरीचं पीठ होतं ते पण टाकलं मी. आणि तीळ. आता वाटण्यासाठी लसूण, हिरवी मिरची, जिरे, धने हे सगळं वाटून घ्यायचं. हिरवी मिरची, लसूण वाटलेली, जिरे ते पेस्ट त्याच्यात टाकते मी. कोथिंबीर, चण्याचं पीठ, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, तांदळाचं पीठ, तीळ टाकायची. थंडी आहे ना, तीळ छान असते थंडीच्या महिन्यात खाल्लेली. आणि मीठ चवीनुसार मीठ. आणि लिंबू पिळायचं. आता हे मळून घ्यायचं. आता हे पीठ एकजीव करून मळून घ्यायचं. छानपैकी असं मळून घ्यायचं. थोडंसं पाणी शिंपडायचं, जास्त नाही, थोडंसं नॉर्मल. आता हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या करू छानपैकी. छानपैकी असे रोल बनवायचे. तयार झाला. वड्या बनवले रोल. आता मी हे उकडायला ठेवते. बघा, उकडायसाठी पाणी ठेवते. झाकण लावून ठेवायचं म्हणजे वड्या लवकर उकडतील. आता आपण बघू वड्या उकडल्या की नाही. वड्या उकडल्या की नाही आपण हे चाकू घेऊ आणि त्याने बघू उकडल्या की नाही. छानपैकी वड्या उकडलेल्या आहे. आता आपण खाली आहे. आता आपण याला बारीक कापून तळून घेऊ. छानपैकी अशा कापायच्या. गरमच आहे. आता हे कापून त्याच्यामध्ये हे वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण याला सजावटीसाठी थोडी कोथिंबीर टाकू. थोडीशी तीळ टाकू आपण सजावटीला. आता आपण कशा झाल्या वड्यांचं बघूया. सुंदर वड्या झालेल्या आहेत. झणझणीत चव पण आहे. अशाच व्हिडिओसाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा. नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.